आजचा दिवस आमच्यासाठी इतका वाईट जाईल की उन्हामुळे डायरेक्ट आमच्या शेताला जाळ लागेल आणि आमचं पिकाचं नुकसान होईल. तर एक कसं काय झालं हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं अड्ड्यावेळी एक आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं आम्ही गेलो डिझेल आणायला, पण स्टॉक नसल्यामुळे आम्हाला वापस यावं लागलं होतं. तर आज दुसऱ्या दिवशी डबल कॅन उचलली आणि आम्ही चाललो होतो डिझेल आणण्यासाठी, ते पण एकदम कडक उन्हामध्ये. कारण की आम्हाला माहीत पडलं होतं की टेमोनीमध्ये डिझेल आलेलं आहे. तर आपण आहे ना जिथं ज्या पंपावरती डिझेल भेटत होतं त्या पंपावरती आलेलो होतो आणि का स्टॉक नसल्यामुळं आज इतकी गर्दी झालेली होती कॅनिंची पण आणि गाडींची पण. तर आपलं थोड्या वेळेसनंतर नंबर लागला आणि आपण पण आहे ना आपली जी कॅन ती डायरेक्ट फुल केली. आता डिझेल वगैरे घेतलं, रिटर्न निघलो होतं आपल्या घराकडं वापस. कॅन मस्त कोट्यावरती ठेवून दिली आणि आपल्या ना मिरच्या बेड पाडण्यासाठी ना मशीन आलेलं होतं आणि ते मशीन ना एकदम भारी क्वालिटीमध्ये ना आपले जे मिरच्याचे बेड आहेत ते पडत होते. तर सगळे बेड आपले झाले होते आणि तो मिरच्याच बेडवाल पण गेलं चालल्या. आणि आपल्याला आहे ना आपल्या गावाचं कार्ड पेटवायचं होतं, त्याच्यामुळे ना थोड्या ठिकाणी उलटे मारायचे होते. ट्रॅक्टरने ते मारले आणि रात्र झाल्यास नंतर ना आपण जो आपल्या गावाचं कार्ड होतं का ते पेटवला. आणि याच्यामध्ये ना काही काही ठिकाणी आपले जे बाजरी शेत होतं का त्याच्यामध्ये जाळ लागून म्हणून विजवा लागत होतं. आता आपण गावाच काढायच्यामुळे पेट्रोल आहे, कारण की आपल्याला उद्या चालवतं त्याच्या नागं. आणि हा काढ आम्ही स्वतः पेट्रोल आमच्या हाताने, कोणी नाही पेट्रोल. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.